आम्हाला तुझ्याकडनं हीच अपेक्षा होती. कुठल्या शब्दात तुझे आभार मानावे हेच कळत नाही आम्हाला देव. बहिणी असं काय बोलताय? मी जे केलं ते या घरासाठी केलं. आपलं कर्तव्यच आहे ना ते. हे घ्या. हे काय? हे काय देशमुख साहेब, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं अमोलच्या केसच्या संदर्भात मी तुमच्याकडून एकही पैसा घेणार नाही. त्याची केस मी फ्री ऑफ कॉस्ट लढवणार आहे. आणि तरी सुद्धा तुम्ही. नाही, कल्पना आहे मला याची, पण हे अमोलच्या केसचे पैसे नाहीयेत. तुम्ही अमोलच्या शिक्षणासाठी जे कर्ज दिलं होतं त्याची ही परतफेड आहे. अरे पण देशमुख साहेब, मी तुमच्याकडे पैसे मागितलेत का? ऍक्च्युली मी एक पुस्तक लिहिलंय, त्याची रॉयल्टी मिळाली, त्यातूनच मी हे पैसे परत करतोय. ऐसी ठीक आहे, हा चेक मी घेईन, पण एका अटीवर. तुम्ही मला प्रॉमिस केलं पाहिजे. काय? इन फ्युचर तुम्हाला कधी पैशाची गरज लागली, कधी काही आर्थिक प्रॉब्लेम आला, तर तुम्ही माझ्याकडे यायचं आणि हा चेक घेऊन जायचं. प्रॉमिस? नक्की. थँक्यू. तुम्हाला हवे तितके दिवस तुम्ही इकडे राहू शकता. आणि कायमचं राहायचं असलं तरी नो प्रॉब्लेम. एखादा चांगला मुलगा बघून लग्न करून टाका ना. खरं तर आम्ही तेच ठरवलं होतं. खरं तर आम्हाला आदिशी लग्न करायचं होतं, पण त्यानेही लग्न केलं. हॅलो, हा बोला सर पोद्दार, काय म्हणताय? एक्सक्यूज मी. डॅडनी मला तुझ्या बरोबर ऑस्ट्रेलियाला जायची परवानगी दिली आहे. काय? येस, मी म्हटलं होतं ना तुझा विश्वास नाही बसणार म्हणून. Dude, but this is surprising यार. कसं काय? I mean, अंकल कसे तयार झाले फायनली? ऐक, ऍक्च्युली डॅड खूप दिवसापासून एक पुस्तक लिहितात. ते पुस्तक लवकरच पब्लिश होणार आहे आणि त्याची डॅडला रॉयल्टी मिळणार आहे, आणि त्यामुळे मी ऑस्ट्रेलियाला चाललोय. Wow, dude, this is a miracle. भैयासाहेबांना ब्रेकफास्ट साठी शोधत होते, ते दिसले नाहीत म्हणून खंडूला विचारलं. अगं पण आम्ही सकाळीच भैयासाहेबांना कॉफी दिली होती आणि ते इथेच काम करत बसले होते. त्यांना कुणाचा तरी फोन आला आणि ते अचानक निघून गेले. ऍक्च्युली मला टेन्शन मध्ये दिसले. टेन्शन मध्ये? हो. कोणाचा फोन होता? काही कोणीतरी सरपोतदार म्हणून होते. ऍडव्होकेट सरपोतदार? साक्षी, नताशाच्या केसमध्ये काही प्रोग्रेस? हो, ऑलमोस्ट. काही दिवसातच आता आम्हाला रणवीराजांविरुद्धचे सगळे पुरावे सापडतील. लवकरच आम्ही त्यांना अटक करू. हे बघ साक्षी, मला तुला अर्जंट भेटायचंय. म्हणजे हे बघ, वेळ जाण्याआधी मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. देऊ, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? हे बघ, मी तुला सगळं भेटल्यावर सांगेन. हा, तुला रणवीराजांबद्दल काही? साक्षी, मी फोन ठेवते. बाय. आम्हाला तर अजूनही असं वाटतंय की तुमच्यामधील बदलाचा हा फक्त एक देखावा आहे. आम्ही दिखावा कशाला करू? तसं करण्याची आम्हाला गरज काय? हे आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त चांगलं माहिती आहे रणवीराजे. आम्ही अत्यंत साफ मनाने तुमच्याशी बोलतोय. नताशाच्या खून प्रकरणात तुम्हाला केव्हाही अटक होऊ शकते हे तुम्हाला चांगलं माहिती आहे, आणि म्हणूनच तुमच्यातल्या बदलांचं हे फक्त नाटक करताय तुम्ही. ये देवयान, ये. जरा समजावूया ना. यांचा आमच्याबद्दल फार मोठा गैरसमज झालाय. यांना वाटतं आम्ही आमच्या स्वार्थाकरता आमचं मनपरिवर्तन झाल्याचं दाखवतोय. देवयानीला काय सांगताय? आमच्याशी बोला ना. सायमानी त्यांचं देवयानीच्या बाबतीतलं वागणं खोटं आहे असं सांगितलं नसतं तर नताशाच्या खुनाची कबुली तुम्ही दिली असेल.